व्हायलन्सचे ना 3 प्रकार असतात. एक असतं ॲक्शन्स थ्रू, मारलं कोणाला, शूटिंग केलं. दुसरा प्रकार असतो थ्रू स्पीच, म्हणजे कोणाला काही हर्टफुल बोललं. तिसरा प्रकार असतो की मनामध्ये फिलिंग्ज आणि थॉट्स निगेटिव्ह येऊन त्या माणसाबद्दल वाईट विचार केला. इकडून बघताना आम्हाला फार भारी वाटतं अमेरिकेबद्दल. अमेरिकेची दुसरी बाजू काय आहे ज्याच्यावर आपल्याला मुख्यतः आज गप्पा मारायच्या आहेत? एक माझा मित्र आहे, त्याचा मुलगा तो 17 वर्षाचा असताना पेट्रोल स्टेशनवर रॅप म्युझिक जोरात लावून ऐकत होता. पेट्रोल भरत होता. मागे एक गोरा माणूस आला, त्याने गन काढली आणि या मुलावर 20 गोळ्या झाडल्या. शेकडो हजारो लोकांची तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन झालेत, गंभीर गुन्हे करणारी पण लोक. एखादा गुन्हेगार कसा घडतो? चांगला माणूस म्हणून जन्माला आलेले व्यक्ती गुन्हेगार का होतात? प्रत्येकाच्या आयुष्यात ना ट्रॉमॅटिक घटना घडतातच. भारतात असू दे, मेक्सिकोमध्ये असू दे किंवा अमेरिकेत असू दे, त्याचा प्रॉस्पेरिटीशी काही संबंध नसतो. गँगस्टर हा ॲक्च्युली चांगला शब्द आहे. ओके, बघायला गेलं मेकॅनिक्स तर तो आपल्या गल्लींमधले जे भाई लोक असतात ना, एकमेकांसाठी वाटेल ते करणार. तर माझ्या बाबांनी टिपिकल मराठी ॲक्सेंटमध्ये त्याला विचारलं, मिस्टर रुडी, व्हाय डिड यू जॉईन अ गँग? सो त्याने असं उत्तर दिलं, सर्वेश, पप्पा, दे वर माय फ्रेंड्स, दे लव्ड मी, माय फादर वॉज नेव्हर देअर. सगळ्यात खुंखार कुठला पाहिला आतापर्यंतचा गँगस्टर ज्याचा गुन्हा ऐकून तुम्हालाच असं वाटलं की किती याची थॉट प्रोसेस बियॉन्ड एव्हरीथिंग आहे, की इतका मोठा गुन्हा त्यांनी इझिली केला? मी 45 इयर्सचा होतो 5 वर्षापूर्वी, तेव्हा हा माणूस 45 इयर्स जेलमध्ये राहून बाहेर आला होता. इतके निष्ठुरपणे इतके खतरनाक गुन्हे केलेले ओपन अप कसे होतात तुमच्यासमोर? माझी कल्पना आहे लहानपणापासूनच की इफ द होल वर्ल्ड इज अ होम देन इंडिया इज द प्रेयर रूम. इनसेन्सिटिव्ह झालोय आपण, कारण एवढ्या न्यूज बघतोय आपण आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ते कधीच होणार नाही. बट ये भ्रम है, कुछ भी हो सकता है. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे शांततेचं पत्र. तुम्ही म्हणाल की शांततेचं पत्र हे कुठलं आता नवीन पत्र आहे? ॲक्च्युली समाजात खूप गुन्हेगारी वाढती आहे. रोज सकाळी आपण बलात्कार, मर्डर, एक्स्टॉर्शन याच्या बातम्या वाचतो. पण भारतामध्ये हे फारच खराब चित्र होत चाललेलं असताना आपल्याला एक आत्ता तुम्हाला ऐकून शॉकिंग वाटेल की अमेरिकेमध्ये पण काय खूप वेगळी परिस्थिती नाही आहे. आज मी अमेरिकेचा उल्लेख यासाठी करतो आहे कारण 20 वर्ष अमेरिकेत राहिलेली एक व्यक्ती आज माझ्यासोबत आहे, ज्यांनी फक्त हे बघितलं नाही तर याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक गँगस्टर्स असतील अमेरिकेमध्ये गुन्हे करणारे, त्यांना मेडिटेशन असेल, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स असतील, याच्यामधनं त्यांनी गुन्ह्यांमधनं बाहेर काढलं, अनेकांना बोलतं केलं, अनेकांचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि खरा भारत त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आणि भारताचा जो संदेश आहे पीसचा, तो घेऊन ते जगात निघालेले आहेत. 20 वर्ष तब्बल त्यांनी शेलसारख्या एका मोठ्या कंपनीत काम केलं, जी MNC, सगळ्यांना नाव माहिती आहे, काय ओळख करून द्यायची गरज नाही त्या कंपनीची. आणि आत्ता ते युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग ऑफिस जे आहे तिथे ते ॲडवायझर म्हणून आहेत. एक शांततेचा झेंडा घेऊन निघालेले आहेत. अनेक मोठ्या देशांच्या मोठमोठ्या शहरांमध्ये पीस कन्सल्टंट म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे आणि एक आपण त्यांना पीस ॲम्बॅसिडर असं म्हणू शकतो. त्यामुळे आज त्यांच्याकडून त्यांच्याशी गप्पा मारताना आपण हे मुख्यतः जाणून घेणार आहोत की त्यांनी त्या गँगस्टर्सवर काम करताना नक्की काय त्यांची मानसिकता जाणून घेतली, अमेरिकेमध्ये गुन्हेगारी नक्की का बरं आहे, एखादा गुन्हेगार कसा घडतो, आणि सगळं हे चित्र आज त्यांच्या आपल्या गप्पांमधून उभं राहणार आहे. त्यामुळे मी स्वागत करतो. मंदारजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंदार आपटे सर. नमस्कार सर्वेश. किती वर्ष झाले भारतात आहात आता? भारतात मी जन्मापासूनच आहे पण 25 वर्ष अमेरिकेत राहिलो, पण भारत कधी सोडला नाहीये. बरं. पण गेले 5 वर्ष मी फुल टाइम मुंबईमधनं काम करतो. क्या बात आहे. पॅन्डेमिक लॉकडाऊनमध्ये अमेरिका सोडून मी माझ्या आई बाबांबरोबर सपोर्ट म्हणून आलो. वा. आणि अभि सब दुनिया ऑनलाईन आहे. वा. सो कुठेही बसून तुम्ही काम करू शकता. 25 वर्ष अमेरिकेत म्हणजे हा खूप मोठा वास्ट अनुभव आहे तुम्हाला. पूर्ण म्हणजे तुम्ही ते ग्रीन कार्ड आणि सगळे तिथले वोटर आणि तुम्ही तिथलेच नागरिक आहात, पण भारतात आलात. खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला बाहेरून अमेरिका बघताना आत्ता 2025मध्ये या फार फॅसिनेटिंग वाटतं की इथे जावं, इथे शिकावं. म्हणजे माझ्या पण आयुष्यात कधीतरी माझी एक इच्छा होती की इंजिनिअरिंग झाल्यानंतर MS करण्यासाठी काय ना जावं. तुम्ही अगदी 90sमध्ये वगैरे 2000मध्ये वगैरे तिकडे गेलात. ठीक आहे, इकडून बघताना आम्हाला फार भारी वाटतं अमेरिकेबद्दल. अमेरिकेची दुसरी बाजू काय आहे ज्याच्यावर आपल्याला मुख्यतः आज गप्पा मारायच्या आहेत? दुसरी बाजू तुम्ही काय काय पाहिली अमेरिकेमध्ये? सो जस्ट टू कनेक्ट, मी पण लहानपणी हार्डी बॉयज वाचायचो आणि त्याच्यावर मला पण असं कुतूहल वाटायचं की अरे यार, कभी तो जो और फ्रँक हार्डी को मिलना चाहिए, क्राईम सॉल्व करना चाहिए. आणि नाव 30 इयर्स लेटर ते काम मी करत असताना मला असं भरून येतं. तर बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर.
आणि त्यावेळेला जेव्हा मी US ला शिक्षण करायला गेलो त्यावेळेला असं भारतामध्ये CNN आणि सोप ऑपेराज वगैरे जस्ट सुरू झाले होते. ओके, सो असं फॅसिनेशन होतं की अरे मॅलिबू बीचला जायला मिळेल, राईट, असं असं मस्त मस्त असेल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो 1996मध्ये 30 वर्षापूर्वी, तेव्हा माझं तल्सा ओक्लाहोमा नावाचं एक छोटंसं शहर आहे, सेंटर ऑफ अमेरिका. तिथे जाऊन असा रिव्हर्स कल्चर शॉक बसला मला की अरे जो TV पे देखा था वो तो ये नहीं है. आणि असं छोट्या गावामध्ये राहून असं आपल्याला वाटतं की जे आपल्या कल्पनेत असतं ना ते शॅटर होऊन आपल्याला खरी अमेरिका काय आहे ती बघायला मिळते, राईट, नॉट मीडियाने दाखवलेली अमेरिका. सो मीडियाने दाखवलेली अमेरिका चांगलीच आहे आणि तशी आहे पण, लाईक मोठे मोठे हायवेज आहेत, राईट, हॉलिवूड आहे, मोठे म्युझियम्स आहेत, क्वालिटी ऑफ लाईफ आहे, पैसा आहे, प्रॉस्पेरिटी आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत. पण हा पण फार महत्त्वाचा आहे. पण आता आणि 30 वर्षानंतर इट्स अ डेंजरस प्लेस. ओके, लाईक आत्ता जस्ट मी काही महिन्यांपूर्वी गेलो होतो आणि मला न्यूयॉर्क न्यूजर्सीमध्ये लँड झाल्यानंतर प्लेन, मग ते तिकडे ट्रेन स्टेशनला जाताना द स्टेशन वॉज फुल ऑफ होमलेस पीपल. ओके, आणि असे लोक लाईक ड्रग्ज वगैरे घेणारे, ते वास येतो त्यांच्याकडे. पण घाबरायला असं होतं कारण गन्स एवढ्या आहेत ना, तर आपल्याला घाबरायला होतं. मला झालं, जे मी तिकडे राहत असताना नाही झालं. सो अंडरबेली ऑफ अमेरिका इज बबलिंग. ओके, आणि त्याच्यामध्ये गन्स अजून कॉम्प्लिकेट करतं कारण कोणाचा दिमाग कधी सटकेल आणि कोणी वेपन येऊन काही होऊ शकतं. तसं मी वॉशिंग्टन DC मध्ये पण गेलो, तिथे मी लाईव्ह कार जॅकिंग बघितलं. आणि त्या वॉशिंग्टन DC नॉर्थ वेस्टमध्ये जे मी राहिलो आहे आधी, टू कम्पेअर टू लास्ट इयर, लाईक घाबरायला होतं रे की लाईक क्या हो गया आहे. आणि अशा स्टोरीज आपण ऐकतच जातो ना इकडे पण की ह्या इकडे शूटिंग झालं, या स्कूलमध्ये शूटिंग झालं, शिकागोमध्ये बरेच शूटिंग्स होतात विकेंड्सना, पबमध्ये बारमध्ये होतं. सो आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबर हे कधीच होणार नाही कारण आपण तर केमिकल इंजिनियर आहोत, शेलमध्ये नोकरी आहे, चांगल्या गेटेड कम्युनिटीमध्ये आपण राहतो, हॉलिडेला आपण फॅमिलीला घेऊन बिरिसला जातो, तर हे आपल्याला याचा काही येणार नाही. पण हा गैरसमज आहे. सो अमेरिकेमध्ये राहणारा आत्ता जो माणूस आहे तो मला नाही वाटत गॅरंटी देऊ शकेल की पुढच्या वीकमध्ये माझ्या मुलाच्या शाळेमध्ये काहीच होणार नाही. ये बहुत डेंजरस सिच्युएशन है और इसके लिए लाईक फॉर्च्युनेटली आपल्या कल्चरमध्ये आहेत काही सोल्युशन्स. ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तेच त्याच्यावर यायचं आहे मला. आत्ता तुम्ही म्हणालात की शाळेमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही, पब्समध्ये बार्समध्ये खूप आता कॉमनली अशा बातम्या ऐकायला लागल्या आहे. याचं कुठेतरी कारण, जो आपला मुख्य आज चर्चेचा विषय आहे, शस्त्र बाळगण्याची जी परवानगी आहे तिथे. म्हणजे असं म्हणतात की अगदी किराणा दुकानात, वॉलमार्टमध्ये पण तिथे वेपन तुम्ही घेऊ शकता. येस. तर हे कारण असावं गुन्हेगारी वाढण्याचं अमेरिकेमध्ये. सो त्याच्यासाठी मी थोडा अजून डीपमध्ये विचार केला की व्हायलन्सचे ना 3 प्रकार असतात. एक असतं ॲक्शन्स थ्रू, म्हणजे मारलं कोणाला किंवा शूटिंग केलं, राईट, इट इज थ्रू ॲक्शन. दुसरा प्रकार असतो थ्रू स्पीच, म्हणजे कोणाला काही हर्टफुल बोललं, राईट, शिवीगाळ केला. आणि तिसरा प्रकार असतो की मनामध्ये फिलिंग्ज आणि थॉट्स निगेटिव्ह येऊन त्या माणसाबद्दल वाईट विचार केला किंवा आपल्याबद्दलही वाईट विचार केला. सो दीज आर 3 टाईप्स ऑफ व्हायलन्स यू कॅन से. गन काय आहे की जर आपल्याला इमोशन मॅनेज करता नाही आलं ना, तर गन इज जस्ट अ मीडियम. बरोबर. सो गनवर फोकस नाही केला मी, कारण गन अमेरिकेत ठेवणं हा त्यांचा राईट आहे. ओके.
फ्री स्पीच जसं राईट आहे तसं राईट टू बेअर आर्म्स हे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. सो ह्यामध्ये मी अडकलो नाही आहे की गन इज इट गुड ऑर बॅड. कारण असं बघायला गेलं तर दोन्ही बाजू बरोबर आहेत असं कन्क्लुजन येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल स्कूल्समध्ये शूटिंग्स होतात, राईट, भरपूर झालेले आहेत. असं नाही की कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. एक लॉबी अशी म्हणते की जर टीचर्सकडे शाळेत आतमध्ये बिल्डिंगमध्ये ॲक्सेस टू गन असेल तर जेव्हा शूटर येईल तेव्हा आपल्याला 911 कॉल करून त्या स्वॉट टीमची वाट बघत राहण्यात वेळ वाया जाईल. त्यापेक्षा जर शाळेमधल्या टीचर्सच जर गन वापरायला ट्रेंड असतील तर त्या शूटरला शूट करून जीव वाचवले जाऊ शकतील. बरोबर, मेक सेन्स. मग हे कोणी म्हणणार नाही की दिस इज रॉंग, बिकॉज इट इज ट्रू. आणि उलटी बाजू पण बरोबर आहे की आपण मुलांना जेव्हा शाळेत पाठवतो तेव्हा आपण सेफ एन्व्हायरमेंटमध्ये पाठवतो. बरोबर, तिकडे गनची काय गरज, समजा जर चुकून कोणीतरी गोळी मारली. बरोबर. सो दोन्ही बाजू बरोबर आहेत. सो मी माझ्या कामामध्ये गनवर फोकस नाही केला. आणि आत्ता माझं काम लंडनमध्ये पण चालू आहे. सो तिथे गन्स नाही आहेत, तिथे नाईफ क्राईम आहे. ओके, दर 7 मिनिटाला नाईफ क्राईम होतो. स्टॅबिंग. आणि माझा एक मित्र आहे, त्याचं मशेटीने हात कापला आहे. बरं. कारण त्याच्या हातामध्ये 40,000 पाऊंडचं रोलेक्स वॉच होतं. सो गन इज जस्ट अ मीडियम, राईट. बिहाइंड इट इज अनएबिलिटी टू मॅनेज इमोशन्स. की मनात आला विचार, गन उचलली, मारला. ओके, राईट. सो दॅट इज वेअर द फोकस ऑफ माय वर्क इज मोर ऑन इमोशनल रेग्युलेशन, सेल्फ कंट्रोल, ज्याच्यासाठी आपल्या कल्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया जी आम्ही शिकवतो, की ज्याच्यामुळे मनावर आपला मॅनेजमेंट होऊ शकतं. राईट. इमोशन्सचं मॅनेजमेंटची कला आपण शिकू शकतो. ती बरेच लोक शिकतात योगा क्लासमध्ये वगैरे जाऊन, कारण त्यांना त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह करायची असते. मी जस्ट ते काम एक स्टेप पुढे नेलं की ही विद्या कोणाला शिकवली पाहिजे की जे ह्या व्हायलंट टेंडन्सीमध्ये अडकलेले आहेत पण त्यांना बाहेर कसं यायचं माहिती नाही आहे, जे क्रिमिनल आपण म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये एक टर्म आहे रेसिडिव्हिजम. सो एक क्रिमिनल समजा पकडून जेलमध्ये आला आणि पहिल्या 100 दिवसांमध्ये जेलमधनं सुटल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये जर त्याला नवीन वे ऑफ लिव्हिंग शिकवली नाही तर तो परत जेलमध्ये जातो. कारण त्याला एकच गोष्ट माहिती असते, क्राईम करणं. सो अशा लोकांवर जर आपण फोकस केलं की जे व्हायलन्सचे परपेट्रेटर्स आहेत, क्रिमिनल्स आहेत, पण त्यांना इमोशन मॅनेजमेंट, लाईफस्टाईल मॅनेजमेंट माहिती नाही आहे, त्यांना जर आपण ह्या कला शिकवल्या तर व्हायलन्स कमी होईल ना. आणि दुसरा स्टेक होल्डर मी फोकस करून काम करतो की ज्यांच्यावर व्हायलन्स झाला आहे. ओके. सर्वायव्हर म्हणू शकतो आपण त्याला, व्हायलन्सचा सर्वायव्हर. लाईक फॉर एक्झाम्पल स्कूल शूटिंग्स होतात, सॅडली लहान मुलांना मारलं जातं, त्यांचे पेरेंट्स 1-2 दिवस न्यूज आयटममध्ये असतात मीडियामध्ये, पण एका महिन्यानंतर कोणीच बोलत नाही त्यांच्याबद्दल. सो असे लोक मी शोधतो की जे दर्दमध्ये आहेत, ते मीडिया स्टोरी नाही आहेत. ओके. पण त्यांना ह्या विद्येची गरज आहे, नाहीतर ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतील. ओके. कारण समजा आपला एकच मुलगा असेल आणि 6 वर्षाचा आणि तो शूटिंगमध्ये गेला, माय गॉड, कसं डील करणार ना पेरेंट. सो अशा 2 स्टेक होल्डर्सना मी फोकस केलं आहे लास्ट 10 वर्ष. आणि लाईक हजारो लोक मला भेटत गेलेत, हजारो. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला पण आपल्या जीवनात आपण काहीतरी केलं आहे किंवा करू शकतो याची जाणीव होते की यार शेलमध्ये नोकरी केली, बिझनेस क्लास ट्रॅव्हल केलं, कॅन्कून हॉलिडे गेलो, पण अशा लोकांना जेव्हा आपण हात धरतो ना त्यांचा, ते जे आंतरिक फिलिंग येतं त्याला सुकून म्हणू शकतो आपण, ते अनपॅरलल्ड आहे. क्या बात आहे. गुन्हेगारांवर मला पुन्हा फोकस करायचं आहे की
शेकडो हजारो लोकांची तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन झालेत, गंभीर गुन्हे करणारी पण लोक. त्यांचा अभ्यास करताना तुम्ही काय कन्क्लुजनला आलात की एखादा गुन्हेगार कसा घडतो आणि मुळात चांगला माणूस म्हणून जन्माला आलेला व्यक्ती गुन्हेगार का होतो? सो ह्याच्यामध्ये बरंच PhD करू शकतो आपण. बरोबर. माझं जे लिमिटेड हो. स्टडी आहे Yes. त्याच्यामधनं मी तेच असं आमच्यासाठी वास्ट आहे खूप. ते माझं असं कन्क्लुजन झालं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात ना ट्रॉमॅटिक घटना घडतातच. तो भारतात असू दे, मेक्सिकोमध्ये असू दे किंवा अमेरिकेत असू दे, त्याचा प्रॉस्पेरिटीशी काही संबंध नसतो. असं नाही की श्रीमंत माणसांमध्ये त्यांच्या मुलांना असा ट्रॉमा नसतोच, फक्त गरीब माणसं असतात त्यांच्यामध्येच असतो. सो ट्रॉमा काय असतो की ज्या निगेटिव्ह गोष्टी झालेल्या असतात किंवा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला पाहिजेत पण त्या नाही झाल्या आहेत, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या डिलीट करायला जर आपल्याकडे कोपिंग मेकॅनिझम नसेल तर तो आपल्यामध्ये स्टोअर होतो आणि त्याच्यामुळे आपलं पूर्ण DNA चेंज होतं, आपले लाईफ्स चेंज होतं, आपले विचार चेंज होतात, आपले चॉईसेस पण चेंज होतात. आय थिंक दॅट इज द सोर्स ऑफ व्हायलन्स. एनी टाईप ऑफ व्हायलन्स, वेदर इट इज डोमेस्टिक व्हायलन्स, गँग्स, ड्रग्स, मर्डर्स, करप्शन, एनिथिंग. इट इज चाइल्डहूड ट्रॉमा की जे लहानपणी आपल्या आयुष्यात घडलं आहे किंवा जे व्हायला पाहिजे होतं ते नाही घडलं आहे, त्याचं कोपिंग करताना आपल्याला असं, मला गँगस्टर्सचे बरेच मी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, त्यांच्यामधनं असं कळलं आहे की प्रत्येक जो गँगस्टर, ॲटलिस्ट मी गँगस्टर म्हणताना थोडा मला त्रास होतो कारण ते माझे मित्र आहेत आता. एक्झॅक्टली. So, खूप ओपन अप होतो. आणि गँगस्टर हा ॲक्च्युली चांगला शब्द आहे. ओके, गँगस्टर इज नॉट अ बॅड ॲक्च्युली. बघायला गेलं मेकॅनिक्स तर की तो आपल्या गल्लींमधले जे भाई लोक असतात ना, ती त्याची ब्रदरहूड म्हणू शकतो आपण. बरोबर. एकमेकांसाठी वाटेल ते करणार. त्याचा गँगस्टर इज दॅट. सो ॲक्च्युली कल्पना चांगली आहे ना की ग्रुप एकत्र आहे आणि एकमेकांसाठी काही पण करू शकतात. सो असल्या हजारो माणसांशी बोलून मला असं वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच वेळेला बाबा ड्रग्ज घेऊन किंवा अल्कोहोल घेऊन आईला मारायचे किंवा त्यांना मारायचे. यामुळे तो मुलगा घरी न राहता बाहेर जाऊ लागला. मग त्याला गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या भाई लोकांनी दोस्ती केली आणि मग तो त्यांच्या बिलॉंगिंग सर्कलमध्ये तयार झाला. सो ह्याच्यामध्ये काय कळतं की घरात जे प्रेम मिळायला पाहिजे होतं ना, ते सॅडली मिळालं नाही त्याला. आणि त्याला प्रेम कुठे मिळालं की त्याच्या ब्रदरहूडमध्ये मिळालं. बरोबर. आणि साहजिक मग अशा ठिकाणी आपण अट्रॅक्ट होणं खूपच नॅचरल आहे. कारण त्यांनी माझी काळजी घेतली, समजून घेतलं. सो एक रिलेटेड टू दिस, माझे आई बाबा मला लॉस एंजलिसला भेटायला काही वर्षांपूर्वी आले होते जेव्हा मी तिकडे राहायचो. आणि माझ्या आईबाबांना प्रश्न की अरे शेलमध्ये सिनियर लीडर, मॅनेजमेंट काम करणारा तू काय करतो इकडे, आम्हाला बघायचं आहे तू काय करतोस. सो आय अरेंज्ड अ लंच मीटिंग विथ लीडर ऑफ MS-13. 34 years तो प्रिझनमध्ये होता. त्यातले 7 वर्ष तो सॉलिटरी लाईफ प्रिझनमध्ये एकटा राहिला छोट्याशा रूममध्ये. आणि तो माझा स्टुडंट होता, रूडी त्याचं नाव. आणि इंडियन फूड खायला मी सगळ्यांना घेऊन गेलेलो. तर माझ्या बाबांनी टिपिकल मराठी ॲक्सेंटमध्ये त्याला विचारलं, मिस्टर रूडी, वाय डिड यू जॉईन अ गँग? मिस्टर रूडी, गँग कशाला जॉईन केली? मिस्टर रूडी माझा बेस्ट स्टुडंट होता, मी त्याचं वॉटेवर मित्र होतो. सो त्याने असं उत्तर दिलं, सर्वेश, पप्पा, दे वर माय फ्रेंड्स, दे लव्ड मी, माय फादर वॉज नेवर देअर. सो दिस वॉज अगेन दॅट हे इट इज चाइल्डहूड ट्रॉमा. एक्सप्रेशन ऑफ दॅट व्हायलन्स कॅन बी एनिथिंग. तू पिटू शकतो माणसाला किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये एक ईमेल लिहू शकतोस आणि अशा 50 जणांना CCमध्ये टाकू शकतोस की बघ होऊ दे सगळ्यांना. सो हाही व्हायलन्सच आहे ना. सो ॲट द एंड ऑफ इट तू कंटेंटेड नाही आहेस. सो ॲट द एंड ऑफ इट इज इनर पीस, लव, विच तुला मिळालं नाही ते. आणि जे सर्वायवर ऑफ व्हायलन्स असतात ते पण तसेच आहेत ना. त्यांच्यामधनं काहीतरी झालं यार, त्यांना अटॅक झाला, त्यांच्यावर अब्यूज झाला,
सो दे आर लुकिंग फॉर लव, दे आर लुकिंग फॉर पीस. दॅट्स द मेकॅनिक्स. आय थिंक दॅट इज द मेकॅनिक्स. ओके. सगळ्यात खुंखार कुठला पाहिला आत्तापर्यंतचा गँगस्टर? असे बरेच पाहिले रे, असे बरेच पाहिले. पण ज्याचा गुन्हा ऐकून तुम्हालाच असं वाटलं की किती बारबॅरिक असू शकतो एखादा माणूस, किंवा किती याची थॉट प्रोसेस बियॉन्ड एव्हरीथिंग आहे, की इतका मोठा गुन्हा त्यांनी इझिली केला. या सो असे बरेच आहेत. काही काही स्टोरीज मी सांगू शकतो, काही काही स्टोरीज मला सांगण्यात पण असं त्रास होतो. पण एक स्टोरी आहे, मी 45 इयर्सचा होतो 5 वर्षापूर्वी. तेव्हा हा माणूस 45 इयर्स जेलमध्ये राहून बाहेर आला होता. ओके, लाईफ एवढं त्याचं करिअर होतं. हां, सो त्याने मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्राम शिकवतो. सो त्याने सुदर्शन क्रिया केली आणि 6 महिने त्याने फॉलोअप्स पण केले. आणि मंदार आणि फिलिप मित्र झाले ऑनलाईन. आणि मग मला पण कुतूहल होतं की यार फिलिप तू गेला कसा रे आतमध्ये, आणि त्याला पण कुतूहल होतं की कोण आहे मंदार आपटे. सो आम्ही एक 3 तासाचा झूम कॉल आमचा झाला. आम्ही माझी लाईफ स्टोरी त्याला शेअर केली, त्याने माझी लाईफ स्टोरी. सो असं झालं होतं की तो 17 वर्षाचा असताना त्या दबंगमध्ये त्याच्या लॉस एंजलिसच्या राहत्या ठिकाणी त्याला एका घरामध्ये मुलींचं ट्रॅफिकिंग होताना दिसलं. ओके, सो तो गेला, त्याने दरवाजा वाजवला आणि आतमध्ये त्याने पाहिलं आणि तिकडचे मोठी माणसं त्याला ढकलून पुश करून बाहेर टाकत होते. ह्याने रागाच्या भरात येऊन सुरा काढला आणि त्याला मारलं म्हणजे भोसकलं. हां. सो दॅट इज वेअर इट स्टार्टेड. ओके, नाव फिलिप याचं इंटेन्शन खूप चांगलं होतं आय थिंक. बरोबर, अगदी बरोबर. पण त्याला अँगर मॅनेजमेंट करता नाही आलं आणि त्याने रागाच्या भरात त्याने एक ॲक्शन केली, ज्याचा त्याला लेटर ऑन जस्टिस सिस्टमनी ती ॲक्शन बघितली, त्याचं इंटेन्शन नाही बघितलं आणि म्हणून तो जेलमध्ये गेला. तिथे तो 45 इयर्स राहिला, कारण आतमध्ये पण त्याने बरेच केले. पण सगळे ह्याच्याच वर होते, जे त्याने मला त्याचं बोलताना सांगितलं की आय वॉज नॉट एबल टू कंट्रोल माय इमोशन. आणि तो गँग लीडरचा लीडर होता. तो आतमध्ये बसून बाहेरची गँग चालवायचा. सो अशा सगळ्या लोकांना भेटून त्यांना मी मेडिटेशन टीचर म्हणून ट्रेन करतो, कारण त्यांचा जो इन्फ्लुअन्स आहे आत्ताच्या जनरेशनवर, की ज्यांना वाटतं अरे गँग लाईफ म्हणजे मस्ती, पोरी, पैसा, राईट, फ्रीडम, राईट, रिस्पेक्ट. पण फिलिपसारखे जे लोक आहेत त्यांना ओजीज म्हणतात, ओरिजिनल गँगस्टर, राईट. सो त्यांना जो रिस्पेक्ट असतो त्यांच्या नेबरहुड्समध्ये, त्यांना ध्यानधारणेचा मेडिटेशनचा टीचर बनवून जे त्यांना शिकलं नाही आहे ना त्यांनी लहानपणी, ते शिकवण्यात आनंद मिळतो. नोबडी टॉट देम इमोशन कसं मॅनेज करायचं. त्याला माहिती आहे की ह्या रोडवर चांगलं नाही आहे, पण जर यंग माणूस वाटत असेल की इधर जाणं आहे, हे काम माझे स्टुडंट्स करतात, इन्फ्लुअन्स करतात. अदर्स शुड नॉट वॉक माय फुटस्टेप्स. ओके, मला एक कुतूहल आहे इथे की इतके निष्ठुरपणे इतके खतरनाक गुन्हे केलेले, हे तुम्ही ओपन अप कसे होतात तुमच्यासमोर? म्हणजे जो माणूस आहे की ज्याचं मन दगड झालेलं आहे, अक्षरशः त्याला पाझर फुटूच शकत नाही. त्या माणसाने कधी इमोशन्सची एक हळवी बाजू कधी बघितलेलीच नाही. त्याच्या डोळ्यात पण पाण्याऐवजी डायरेक्ट रक्तच येतं, इतका डेंजर माणूस आहे. तर ओपन अप कसं करायची, ती प्रोसेस कशी आहे त्यांची? सो अगेन बऱ्याच प्रोसेस असू शकतात. ओके, मी माझी मला तुमचंच जाणून घ्यायचं आहे. सो काय झालं की 10 वर्षापूर्वी मी शेलमध्ये नोकरी करत असताना मी भारतात हॉलिडेसाठी आलो होतो आणि मला एक कल्पना आली की अमेरिकेतल्या व्हायलन्सचं सोल्युशन भारतात आहे, हे मला दाखवायचं आहे. ओके, कारण माझी कल्पना आहे लहानपणापासूनच की इफ द होल वर्ल्ड इज अ होम, देन इंडिया इज द प्रेयर रूम. ओह, क्या बात आहे, ग्रेट थॉट. ओके, सो हे आता दाखवायचं म्हणजे काय, ब्रँड अँड मार्केटिंग झालं पाहिजे ना त्याचं. सो
त्याच्यासाठी मी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याची आयडिया मला आली आणि त्या एका महिन्याच्या सुट्टीमध्ये ही माझी फिल्म तयार पण झाली. स्टोरी काय होती की मार्टिन लुथर किंग नावाचे जे अमेरिकन लीडर होते ते भारतात 5 आठवडे आले होते त्यांच्या लहानपणी. हे मी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये वाचलं. आणि गांधीजी नव्हते तेव्हा. 11 वर्ष गांधीजी मेल्यानंतर मार्टिन लुथर भारतात फिरायला आले होते. त्या मार्टिन लुथरच्या जर्नीमध्ये फुटस्टेप्समध्ये जर आपण आजची अमेरिका आणली तर त्यांना पण तो एक्सपिरियन्स मिळेल का हे माझं कल्पना होती. सो त्या फिल्ममध्ये मी सँडी हुक नावाची एक टेरिबल मास शूटिंग झालं होतं जिथे 28 माणसं मेली होती एका दिवशी. त्यातले 20 जणं स्टुडंट्स होते फर्स्ट स्टँडर्डमधले, टीचर्स होते आणि तो गनमॅन 15 वर्षाचा होता. त्याने मग स्वतःला पण मारून घेतलं होतं. सो कल्पना अशी होती की त्यावेळेला सँडी हुक वॉज अ डेडली मॅस शूटिंग. सो असल्या पेरेंट्सना आणायचं आणि ऑपोजिट्स म्हणजे गँगस्टर्स ज्यांनी मर्डर्स केलेत, सो दॅट माझी फिल्म गनबद्दल नाही आहे. सो असल्या 2 स्टेक होल्डर्सना आम्ही भारतात आणलं आणि 10 दिवस आम्ही सगळीकडे फिरलो. दिल्ली, ऋषिकेश, आग्रा, बँगलोर. दर दिवशी आम्ही सुदर्शन क्रिया केली आणि मग भारतातलं कल्चर आम्ही त्यांना दाखवलं. जिथे आम्ही एकत्र राहिलो, खायलो, गंगेत डुबकी मारली, दांडिया खेळलो, होळी खेळलो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जे दोन्ही ऑपोजिट्सना एकमेकांबद्दलचे जे इनिबिशन असतात ना ते डिझॉल्व होतात, कारण माणुसकी बाहेर येते. आणि क्रिया केल्यानंतर आपोआप हिलिंग होतं. मग हिलिंग झाल्यानंतर कंपॅशन, करुणा बाजूलाच असते. त्याच्यासाठी आपल्याला काही दुसरं करायची गरज नसते. एव्हरीबडी इज कंपॅशनेट. हां, सो ही एक 10 दिवस आम्ही सगळीकडे फिरलो आणि ते हॅपियर परत गेले. सो ही जी डॉक्युमेंटरी फिल्म बनवली गेली ती बघून लोक माझ्याबरोबर जुडायला लागली, कारण ह्या स्टोरीमध्ये ही रिअल माणसं आहेत, रिअल पेन सांगतायत आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय. सो माझ्याकडे हजारो माणसं ही फिल्म बघून आय वॉन्ट टू डू वॉट दे आर डुईंग. सो अशामध्ये काय होतं, हार्ट आणि माइंड ओपन झालेलं असतं नवीन काहीतरी शिकायला. कारण तुझा ट्रॉमा गँग्समधलाच असला पाहिजे असं नाही. ट्रॉमा इज ट्रॉमा. तो $5 असू दे किंवा $500 असू दे, ट्रॉमा इज ट्रॉमा. आणि जेव्हा आपण बघतो की अरे खरा माणूस हील होतो आहे, तेव्हा मलाही वाटतं ना की बॉस मुझे भी सीखना है ना. सो दॅट वॉज आय वुड से द अप्रोच की अशी एक ह्युमन स्टोरी, नो फेक, नो स्क्रिप्ट, जी हार्ट टू हार्ट टच करते. आणि तिथून जीवन सुरू होतं ना की मला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. सो असे माझ्याकडे असे बरेच स्टुडंट्स आले. अशी एक पेरेंट्स पण आले की ज्यांची मुलं शूटिंग्समध्ये, शाळेतच नाही, लाईक एक माझा स्टुडंट आहे, माझा मित्र आहे, त्याचा मुलगा तो 17 वर्षाचा असताना पेट्रोल स्टेशनवर बाबाची गाडी पेट्रोल भरायला म्हणून घेऊन गेला होता. रॅप म्युझिक जोरात लावून ऐकत होता, पेट्रोल भरत होता. मागे एक गोरा माणूस आला, त्याला हे ब्लॅक रॅप म्युझिक आवडलं नाही. त्याने गन काढली आणि या मुलावर 20 गोळ्या झाडल्या. आणि हे सगळं गॅस स्टेशनमधला सिक्युरिटी कॅमेरा पकडलं. 3 मिनटात सगळं कहाणी बंद. तो येतो, गॅस भरतो, धट 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 धट. आता ह्याचा हा एकटाच मुलगा आहे यार. सो असा माणूस माझ्याबरोबर जुडला. आणि माय गॉड, काय होत असेल यार. एक्झॅक्टली. आणि वर्स्ट म्हणजे जो गोरा माणूस ज्या मुलाला मारतो तो जेलमध्ये ऑफकोर्स गेला, पण तो जेलमध्ये म्हणजे कोर्ट रूममध्ये या मुलाच्या बाबाकडे आला आणि म्हणाला, इफ आय सी हिम अगेन आय विल शूट हिम 20 more bullets. बापरे. अरे कसं ऐकणार यार, तो विसरणार कसं.
सो अशी लोक माझी फिल्म बघून ना लाईक त्यांना होप, दे सी होप. बिकॉज कोणाला चेंज नको आहे रे, कोणाला सफरिंगमध्ये कोणाला राहायचं आहे, पण ती तळमळ त्यांना दिसली पाहिजे ना, की अरे ह्या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो. तसं काम माझं होत गेलं रे. क्या बात आहे. ट्रान्सफॉर्म झालेले गँगस्टर्स आहेत कोणी की बुवा त्यांची लाईफ अपसाईड डाऊन ट्रान्सफॉर्म झाली? असं भरपूर आहेत रे. सो एक फॉर एक्झाम्पल आहे माझा लॉस एंजलिसमधला आहे, तो ब्लड्स गँगचा लीडर आहे आणि तो 25 वर्ष जेलमध्ये होता. माझी फिल्म बघून तो माझ्या ट्रेनिंगमध्ये आला, आम्ही दोघं मित्र झालो. बोलता बोलता त्याने माझी लाईफ स्टोरी विचारली, मी त्याची लाईफ स्टोरी विचारली. लाईफ स्टोरी सेम होती यार. माझा डिवोर्स झाला होता, त्या घाण प्रोसेसमध्ये मला माझ्या मुलीची कस्टडी द्यावी लागली होती, त्याचं पण सेम झालं होतं. सो हे जेव्हा रिअलायझेशन होतं ना, तेव्हा शेल केमिकल इंजिनियर हे सगळं डिग्रीज जातात यार. आणि एवढी घटघटीत आम्ही मिठी मारली होती आणि त्याला हे बघूनच तो रडला होता की ऑथेंटिकली कोणीतरी त्याला मिठी मारली आणि त्याच्या टीचरनी मारली. सो आता तो टीचर आहे, मी त्याला प्राणायाम विद्याचा टीचर बनवलं आहे. ओके. सो मी त्याला मागच्या वर्षी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी त्याला विचारलं, आंद्रे वॉट एव्हर आय ट्रेंड यू, एक एक्झाम्पल दे ना की हाऊ व्हॉट यू आर डुईंग विथ दिस. सो तो म्हणाला की ड्राईव्ह बाय शूटिंग्स असं असतं, म्हणजे 2 गँग्समध्ये शूटिंग चाललेलं असतं. तर एक 5 वर्षाची मुलगी त्या बुलेट एक्सचेंजमध्ये मेली होती. 5 year old खेळत असणार, गॉन. सो ऑफकोर्स तिचे आई बाबा रिव्हेंजमध्ये असणार ना. सो आंद्रेनी त्या दिवशी त्यांना बाजूला घेऊन उज्जयी प्राणायाम शिकवला आणि तो म्हणाला, मंदार इट वर्क्स लाईक अ मॅजिक. कारण माइंड एकदम क्वायट होतं. आणि मग त्याने त्यांना एक्सप्लेन केलं की बघा, इफ यू गो अँड किल दॅट अदर गँग यू विल गो इन प्रिझन. सो हे जे गॅप आहे ना, पॉज आहे ना, त्याला व्हॅल्यू कळली त्याची, की व्हायलन्स जर थांबायचं असेल, राईट, परपेच्युअल असं ना, तू माझ्या वॉटेवर पुतण्याला मारलं, मी तुझ्या आत्याला जाऊन, हे चालूच राहतं ना. इट हॅज टू स्टॉप समवेअर यार. बट वो स्टॉप माइंड में पहले होना चाहिए. तो प्राणायाम विद्या इज ऑल अबाउट माइंड मॅनेजमेंट. आपण करतो, पण ह्याची व्हॅल्यू आंध्रेला कळते. आणि दॅट फॉर मी मेल्टेड माय हार्ट दॅट. आणि तिकडे चर्चमध्ये ती मीटिंग होती, तिथे मला तो भेटला. 5 वर्ष भेटला नव्हता. आणि पोलीस ऑफिसर पण होता, कारण माझ्या वर्कशॉप्समध्ये मी गँगस्टर्स आणि पोलीस दोघांना एकत्र शिकवायचो. त्यांना दाखवून दिला की बॉस तुम्ही सेम आहात. सो त्या चर्चमध्ये त्याच वर्कशॉपमधला एक पोलीस ऑफिसर होता, मागच्या वर्षी गेलेलो तेव्हा. आणि तो आला माझ्याकडे आणि म्हणाला, हे मॅन्डार. माझं हार्ट मेल्ट झालं. मी त्याला विचारलं, यू रिमेंबर माय नेम? तो म्हणाला, यू आर अ लेजंड हिअर. वी शुड बिल्ड अ स्टॅच्यू फॉर यू. So like once you touch somebody's heart and help them move in their life forward, irrespective of काय trauma आहे, then you have one heart and mind, ना, you are a friend for life. करेक्ट. आत्ता जगात जो व्हायलन्स वाढतोय, म्हणजे अगदी गल्लीत, गावात, राज्यात, देशात, जगात व्हायलन्स खूप आहे. त्याच्यावरचं उत्तर तुम्हाला हे वाटतं मेडिटेशन, पीस, काय उत्तर आहे तुमच्याकडे ह्याच्यावर? उत्तर असं आहे की जसं श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतात, व्हायलन्स बिगिन्स वेअर लव एंड्स. जिथे प्रेम संपतं तिथे व्हायलन्स सुरू होतो. जे आपण
डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पण बघू शकतो. हां, जिथे प्रेम संपतं तिथे ह्या गोष्टी सुरू होतात. 3 लेवलचा व्हायलन्स जे मी म्हटलं ते, राईट. सो फॉर एक्झाम्पल आपल्या घरात पण आपण भावनेमध्ये वॉटेवर आई बाबांना पण जोरात बोलू शकतो, पण प्रेम असतं ना, म्हणून मन थंड झाल्यावर आपण त्यांना जाऊन सांगतो, अरे चूक झाली हां आई, आय लव्ह यू, कशाला चूक झाली माझी. सो हा क्लू आहे व्हायलन्स थांबवण्यासाठी. वी हॅव टू गिव्ह पीपल टूल्स ज्याच्यामुळे दे विल बी लविंग, कंटेंटेड, पीसफुल. ओके, ह्याच्यासाठी मेडिटेशन नॉलेज फॉर शुअर विल वर्क, फॉर शुअर विल वर्क. पण नुसतं मेडिटेशन करून नाही चालणार, राईट. त्याच्यासाठी लाईफस्टाईल चेंज करायला लागेल. त्याच्यासाठी एक मेंटर लागू शकेल. कारण ह्या ज्या व्हायलन्स टेंडन्सी असतात ना, त्या एकदा मेडिटेशन करून नाही चेंज होत. तुला लाईफस्टाईलमध्ये इंटिग्रेट करायला लागतं ते. जसं मला समजा राग येत असेल तर एक फक्त वर्कशॉप करून अटेंड नाही होणार ना. तर थोडा वेळ प्रॅक्टिस करून मग तुला एक मेंटर लागतो जो तुझा हात पकडून, त्याला तू गुरु म्हणू शकतोस, गाईड म्हणू शकतोस. पण आपल्या भारतातल्या कल्चरमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मन थंड होऊ शकतं. म्युझिक फॉर एक्झाम्पल इज वन, राईट. डान्स कुड बी अनदर, पेंटिंग कुड बी अनदर, गार्डनिंग कुड बी अनदर. सो अशा चॉईसेस आपणच केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला मनशांती मिळेल. जे मंदार आपटे करतो तेच तुम्ही करायला पाहिजे असं नाही. प्रत्येकाला प्रत्येक वेगळं वेगळंच करू शकतो ना. सो सोल्युशन इज व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, हाऊ टू बी लविंग. फॉर दॅट राग आला की काय करायचं, फ्रस्ट्रेशन आलं की काय करायचं, हे नॉलेज शिकलं पाहिजे. त्याला तुम्ही म्हणू शकता जीवन जीने की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, राईट. नकारात्मक भाव आले तर आपली आजी आपल्याला म्हणायची, अरे बोलू नको, 1 ते 10 म्हण, राईट. पण त्या 1 ते 10 मध्ये काय मॅजिक नव्हतं रे. त्याच्यामध्ये काय होतं, 1, 2, 3, 10 पर्यंत म्हटलं ना की मन ऑलरेडी थंड होतं. सो ही जी सायन्स आहे की इमोशन कंट्रोल करायला ब्रीदिंगचा वापर होऊ शकतो. जसा इमोशन राग आले तर ब्रीदिंग ऑटोमॅटिकली होतं ना. मनात दुःख आलं ऑटोमॅटिकली होतं. सो सुदर्शन क्रियामध्ये उलटं ब्रीदिंगच्या रिदममध्ये शिकून आपण आपलाच नकारात्मक भाव कसा डिलीट करू शकतो हे शिकण्याची गरज आहे. ओके. पण म्हणजे तुम्ही होपफुल आहात, तुम्ही जो मार्ग धरला आहे त्याला घेऊन? हां, होपफुल आहे. पण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्याला न्यूज बघून आता रडू पण येत नाही, तर तो काय इनसेन्सिटिव्ह झालो आहे आपण. कारण एवढ्या न्यूज बघतोय आपण. बरोबर. आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात हे कधीच होणार नाही. ॲसिड फेकलं गेलं, वडेवर नाही मेरे असे कैसे होएगा. बट ये भ्रम है, ये कुछ भी हो सकता है. आणि दुसरं, चांगला माणूस जो आहे ना तो करत नाही आहे काही. तो फक्त पेपर वाचतोय, पिक्चर बघतोय, शिवाजी पार्क कट्ट्यावर जाऊन मस्त आराम करतोय. सो ह्याला आपण बाय स्टँडर इफेक्ट म्हणू शकतो. बघतोय आपण पण कर नाही रे कुछ. तुम्ही 20 वर्ष शेलमध्ये होतात, उच्च पदस्थ होतात, पगार $1,000 $1,000 होता, तर एक छान लाईफ असताना तिकडे इकडे कसे आलात तुम्ही, या मार्गाकडे कसे वळलात? माझ्यावर ना सर्वेश 2001 साली एक प्रसंग घडला होता. मी पेट्रोलियम इंजिनियर म्हणून नायजेरियामध्ये गेलो होतो आणि आम्ही 3 इंजिनियर्स रिमोट फील्डमध्ये काम करत होतो. आणि सडनली एक गावच्या गाव चाकू सुरे बिरे घेऊन आमच्या अंगावर धावत आलं. बरं. आणि मी तर तेव्हा 28 वर्षाचा होतो. तर ऐसा तो कभी देखा नाही था. तो धावलो आम्ही. ओके. आणि धावत धावत नायजेरियन आर्मीचा ट्रक आम्हाला घेऊन गेला होता तिकडे. त्याच्यामध्ये आम्ही जंप करून बसलो आणि बाल बाल बच गए टाईप वाचलो. आणि ह्युस्टनला परत आलो. आणि 2-3 महिन्यानंतर पण तो प्रसंग माइंडमध्ये येतच गेला.
आत्ता त्याला एक टर्म आहे, पण तेव्हा मला माहिती नव्हती. त्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो, पण मनाला वाटतं की तो आत्ता होतो आहे आणि त्याला जर कोपिंग मिळालं नाही, तर बॉडीला वाटतं की आत्ता होतो आहे, म्हणून आपल्याला एन्झायटी होऊ शकते, राईट? तो PTS, पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस म्हणतात. सो त्यावेळेला मी ह्याच्यावरनं बाहेर कसं यायचं? सो पबमध्ये जायचो, राईट, वेकेशनला जायचो, पिक्चर बघायचो, बट नाही हो रहा था यार, हे विसरून माइंड ऑफ नाही करता येत होतं. सो तेव्हा माझ्या एका चांगल्या मित्राने सांगितलं, तू सुदर्शन क्रिया का नाही शिकत? आणि मुंबई शिवाजी पार्कमध्ये वाढलेला मंदार, रोज क्रिकेट खेळणारा, कधी विचारच केला नव्हता की योगा अभ्यास करूया किंवा काही मेडिटेशन वगैरे शिकूया, कारण ते सगळं म्हाताऱ्या माणसांसाठी असतं. बरोबर. तोच मेरा 20 उसमें वर्षापूर्वी कुछ वगैरे तर या मेरा उसको नहीं है. पण त्या कोर्समध्ये जेव्हा मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा कोर्स केला आणि सुदर्शन क्रिया पहिली केली, त्याच्यामध्ये एवढं फिलिंग आलं यार की बॉस, मी झोपत नाही आहे, पण माझ्या मनामध्ये काहीच विचार नाही आहेत, ब्लँक. आणि हे मी आधी का नाही शिकलो? कारण बऱ्याच प्रॉब्लेम्समधनं सगळेच जातात, मी पण गेलो होतो, राईट? परीक्षा, कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड, मग लग्न, डिवोर्स, हे सगळे जे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात ना, त्याच्यामधनं चायला बाहेर कसं यायचं? सो तेव्हा मला असं वाटलं की यार ये सीखना तो है, बट मुझे ये सिखाना है. मला हे शिकवायचं आहे आणि मला अशा लोकांना शिकवायचं आहे की जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसमध्ये आहेत, जसा मी होतो. सो मी गुरुजी श्री श्री रविशंकरजींना भेटलो आणि मला असं वाटलं की यार हा तर माझा बेस्ट फ्रेंडसारखा मला ट्रीट करतो आहे. सो मला असं वाटलं की मला ह्यांच्यासारखं बनायचं आहे, मला पण असंच वागायचं आहे लोकांशी, की लोकांना वाटलं पाहिजे की ये मेरा दोस्त है. सो त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे मी मेडिटेशन टीचर झालो आणि सोल्जर्सना शिकवायला लागलो, अमेरिकन सोल्जर्स जे इराकमधनं यायचे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस घेऊन. आणि त्यावेळेला ना 2009ची गोष्ट आहे, दर 22 मिनटाला एक सुसाईड व्हायचा अमेरिकेत. सो अशा लोकांबरोबर मी हजारो सोल्जर्सना ट्रेन केलं होतं. जॉब शेलमध्ये होता, पण संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेला मग त्यातनं जो आनंद मिळतो ना, तो यार ऑफिसच्या जॉबमध्ये नाही मिळत. म्हणून तुम्ही या मार्गाला लागलात. म्हणून मी सेवा मार्गावर लागलो, की जो आनंद सेवा करण्यात मिळतो, दुसऱ्यांना मदत करण्यात मिळतो, तो मॅरियट हॉटेलमध्ये राहून आणि बिझनेस क्लास ट्रॅव्हल करून असं नाही मिळत. असं नाही की ते केलं नाही पाहिजे, तो पण एक वेगळा अनुभव आहे. हां. आणि श्री श्री रविशंकरजींचं जे इन्स्पिरेशन आहे की जगामध्ये गरज आहे यार, भारतातल्या संस्कृतीची गरज आहे. आणि ही इज माय इन्स्पिरेशन. ही इज अन अम्बॅसेडर ऑफ पीस, द इंडियन वे. सो या आय थिंक आपण आपलं जिथे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, तसं काहीतरी झालं आहे रे. आपल्याला आपलंच कल्चर शिकायची गरज आहे, आपलंच ट्रेडिशन्स, आपलेच जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, त्याचं सायंटिफिक ओरिएंटेशन काय आहे. नाहीतर मग आपण त्या सगळ्याला आपण म्हणतो की नाही, मैं तो एथिस्ट है, मी तो नॉन बिलिव्हर आहे. पण हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही रे. अहम ब्रह्मास्मी वगैरे हे सगळं आपण ऐकलं, पण त्याचा एक्सपिरियन्स मेडिटेशनमध्ये मिळतो. आणि तो अल्टिमेट एक्सपिरियन्स वाट नाही बघायला पाहिजे की ओके व्हायलन्समधनं गेल्यावर मग शिकूया किंवा 60 वर्ष झालं रिटायर झाल्यानंतर मग शिकूया. कारण आत्ता ॲटलिस्ट मुंबईमध्ये तरी बरेच सुसाईड होत आहेत चांगल्या चांगल्या शाळांमधल्या मुलांमध्ये, अंबानी स्कूलमध्ये एक्सेट्रा एक्सेट्रा, विच मीन्स की पीपल आर नॉट हॅपी. दे हॅव एव्हरीथिंग, दे हॅव फोन, दे हॅव बिग 3 BHK होम, टॉवर लाइफ, बट अंदर से जो प्रेम कंटेंटमेंट चाहिए ना, ते मेडिटेशनमध्येच मिळतं. क्या बात आहे, वा. तुम्ही हा जो झेंडा घेऊन निघालेला आहात, पांढऱ्या रंगाचा, शांततेचा, मेडिटेशनचा आणि जगाला व्हायलन्समधून मुक्त करण्याचा, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
खूप इन्साइटफुल होत्या या काही गोष्टी, कारण अमेरिकेची जी दुसरी बाजू आहे आणि त्या तिथल्या गँगस्टर्सना कसं बोलतं करून आणि त्यांना कसं लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही घडवताय, हे मला खूप आवडलं ॲक्च्युली. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पोस्टमनवर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी पत्र लिहिलं. पुन्हा एकदा एखादा विषय घेऊन याच रिलेटेड पुन्हा एकदा तुम्ही याल अशी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला नक्की बोलू. खूप खूप थँक्यू. एकच माझं कॉमेंट आहे, हां. जे कोणी माझं आपलं हे ऐकेल ते कॉमेंटमध्ये असे लिहितील की अरे इकडच्या पॉलिटिशियन्सना आधी शिकवा, अच्छा. ते कॉमेंट लिहू नका. ओके. जर करायचं असेल तर मेसेज करा, आपण मिळून करते तरी करूया. क्या बात आहे. बरं. सो जे यंगस्टर्स पण असतील त्यांना पर्पज लाईफमध्ये हवं असेल तर आय थिंक देर इज नो हायर पर्पज दॅन पीस. क्या बात आहे. सो जस्ट कॉमेंट लिहू नका, बरं. जुड जाओ, कुछ साथ में करते हैं. क्या बात आहे. नक्की आमचे प्रेक्षक तुम्हाला याच्यावर रिस्पॉन्स देतील. मित्रांनो, आत्ता मंदारजी जे म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट तशी नक्की करा. आम्ही त्यांचा संपर्क तुम्हाला नक्की देऊ. जुड के साथ कुछ करते हे हा त्यांचा मेसेज आहे आजचा. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. शांततेचा संदेश घेऊन मंदारजी जे निघाले आहेत त्यांना आपण पोस्टमनतर्फे शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.